नमस्ते, मी आहे प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पालकपासून मस्त पालक पराठे। अगदी पौष्टिक असतं हे, लहान मुलंही आवडून खातात आणि मोठेही खातात। लहान मुलं कसे पालकाची भाजी खात नाही, त्यामुळे मी त्यांना माझ्या मुलांना अशी पालकचे पराठे बनवून देते। चला आपण मग कृती करूया। आता इथे मी ना पालक आहे ना फ्रीजमध्ये ठेवताना अशी पेपरामध्ये छान लपटून ठेवते, म्हणजे आपले पालक आहे ना अगदी फ्रेश राहते, खराब होत नाही। आता आपण काय करायचं, हिला स्वच्छ धुवून घेईल मी आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला असं बारीक बारीक कापून मी टाकून देईल, म्हणजे आपले पालक छान अगदी बारीक वाटले ते। दांड्या पण घेणारे मी याच्या आणि पानं पण घ्यायचे आहे, आणि आपण याला पूर्णपणे कापून मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी छान प्युरी करून घेतलेली आहे। तुम्ही याला बारीक चिरून पण टाकू शकतात, पण लहान मुलांना कसे ते बारीक चिरलेली दिसली की ते खात नाही, त्याच्यामुळे तुम्ही ना त्यांना अशी पेस्ट करूनच टाका। आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया। आता सर्वप्रथम आपण ना गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। ते मी 3 कप गव्हाचं पीठ घेते, तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता। मी 4 लोकांच्या हिशोबाने हे पराठे करते आहे, आणि हे पीठ आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे। 1 कप टाकले आहे मी, आता हा दुसरा कप टाकते मी, आणि हा तिसरा कप टाकते। हे पीठ आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जर काय असेल तर सगळं निघून जातं आपल्या पिठामध्ये। आता त्याच कपाने मी अर्ध्यापेक्षा थोडंसं वरती बेसनाचं पीठ घेणार आहे, आणि कपाने मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेते। ज्वारीच्या पिठामुळे काय होतं, असे ते टावलं चिपकत नाही। आपण म्हणजे पण पराठे वगैरे बनवतो ना, त्याच्यामुळे ज्वारीचं पीठ तुम्ही नक्की टाका, खूप छान लागतात। आपण सगळे पीठ ना छान गाळून घेऊया व्यवस्थित। आता आपण याच्यात टाकायचे आहे हळद। इथे साधारण अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 ते 2 चमचे मी इथे धण्याचं कूट टाकणार आहे, धण्याची पावडर। तुम्ही इथे मिरचीची पेस्टही टाकू शकता, पण मी इथे लाल तिखट टाकते आहे। हे थोडं तिखट आहे माझं, मी जरा कमी टाकते, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। अशा प्रकारे तुम्ही पराठे नक्की करून बघा, तुमची मुलंही अगदी आवडून खातील। इथे मी 2 ते 3 चमचे मीठ टाकलेलं आहे, छोटा चमचा आहे माझा त्या हिशोबाने। आणि इथे टाकायचे आपल्याला बडीशोप। तुम्ही बडीशोप मिक्सरला वाटूनही टाकू शकता, मी तर अख्खीच टाकते। बडीशोप आहे ना पराठे खाताना दाताखाली आले तर खूपच छान लागते। थोडंसं मी इथे जिऱ्याची पावडर टाकते आहे, ते पण थोडीशी मिक्सरला वाटून घेतली आहे मी भाजून। आणि थोडंसं आपण ओवा टाकूया, असा हातावर चुरून टाका, म्हणजे छान स्वाद लागतो पराठ्यांमध्ये। आता हे चांगलं आपलं सगळं ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तुम्हाला जर वाटलं की हे पीठ जास्त असेल सगळं ड्राय केलेलं, तर तुम्ही हे थोडंसं पीठ तसं वेगळंही काढू शकतात, आणि जेव्हा पण तुम्ही पराठे वगैरे बनवणार तेव्हा तुम्ही हे पीठ वापरू शकतात। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्या पालकची प्युरी। थोडीशी याच्यात मी तीळ पण टाकते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बाकीच्या वस्तू कमी जास्त करू शकतात। आता आपण याच्यामध्ये पालकची प्युरी टाकून मस्तपैकी छान पूर्णपणे असं व्यवस्थित भिजवून घेऊया, आणि याचा असा घट्ट गोळा तयार करायचा आहे। तुम्हाला लागेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकतात, पण जास्त पाणी नका टाकू। शक्यतो ह्याच प्युरीमध्ये पीठ भिजण्याचा प्रयत्न करा। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी हलवून घेतलेलं आहे, आणि ते पण पूर्ण टाकून घ्यायचं आपल्याला, आणि पूर्णपणे पीठ मळून घेऊ आपण। हे बघा, तेवढ्याच पिठामध्ये मी पीठ मळलेलं। आता आपण थोडंसं तेल टाकून अजून परत थोडंसं मसळून घ्यायचं पीठ मस्तपैकी। अगदी छान पालकमुळे याला ग्रीन कलर आला आहे, आणि मुलांना कसं हा कलर बघून ते अगदी आवडीने खातील, आणि टेस्टला पण खूप छान लागतं। आता आपण हे पीठ मळून थोडंसं 5 ते 10 मिनटाकरता याला मुरत ठेवूया। आता आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण चटणी बनवूया। चटणी करता इथे मी ना 4 ते 5 मिरच्या ठेवल्या, आणि मिरच्या मी अशा गॅसवरती छान थोडंसं भाजून घेते, म्हणजे खूपच छान चटणी लागते। तव्यावर भाजण्यापेक्षा मी त्याला असं गॅसवर थोडं शेकून घेते मिरच्यांना, आणि मग त्याला मिक्सरला वाटते। आता आपण छान शेकून घेऊया। हे बघा, मिरच्या आपल्या छान भाजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण चटणी करून घेऊया। इथे मी सर्व मिरच्या घेतल्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे। आता आपण पुदिना तोडून घेऊया। बघा, आमच्या घराच्या बाहेर आम्ही छान अशी झाडं लावलेली आहेत, खूपच सुंदर मस्त मस्त झाडं माझ्या सासूबाईने लावलेली आहेत। याच्यामध्ये पुदिन्याचं पण छोटंसं झाड लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता। हे बघा, हे लाजाळूचं झाड आहे। आता आपण थोडंसं पुदिना पानं घ्यायचे, काड्या नाही घ्यायच्या, म्हणजे थोडेसे टाकले ना
चटणीमध्ये म्हणजे चटणीला छान स्वाद पण येतो आणि पचायला पण चटणी आपली हलकी जाते. एवढे घेते मी. पुदिन्याचे थोडेसे 2-4 पानं तोडून आणले मी, म्हणजे ना आपल्याला चटणी छान लागेल. आता आपण सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. मिरच्या आपण कैचीने कापून घ्यायच्या आहेत आणि ते देठं काढून घेऊया, म्हणजे वाटताना जड जाणार नाही. नंतर आपण कोथिंबीर टाकू. स्वच्छ धुवून घेतली मी. पुदिना टाकू. कढीपत्ता टाकूया 5 ते 6. थोडेसे लसूण टाकूया आपण याच्यामध्ये आणि थोडंसं मी ते शेंगदाण्याचं कूट टाकते. तुम्ही शेंगदाणेसुद्धा भाजून याच्यामध्ये टाकू शकता, पण मला बारीक चटणी आहे म्हणून मी कूट टाकते. कूट कसं रेडी असतं ना घरामध्ये, आपण ते टाकायचं. इथे मी 2 ते 3 चमचे कूट टाकते. आता आपण मिक्सरला हे छान बारीक ही चटणी थोडं पाणी घालून वाटूया. थोडंसं याच्यामध्ये चवीपुरतं मी मीठ टाकते. आता आपण मिक्सरला लावून चटणी मस्त बारीक वाटून घेऊया. हे बघा चटणी तयार झालेली आहे मस्तपैकी. अगदी छान दिसते आणि टेस्ट पण छान येते. आता आपण पराठे बनवून घेऊया. हे बघा आपलं पीठ पण छान अगदी मोडलं गेलं आहे. अजून एक वेळा तुम्ही त्याला छान मसळून घ्या असं व्यवस्थित. आता आपण पराठे लाटून घेऊया. आता आपण थोडासा गोळा घेऊया इथे. तर आपल्याला थोडंसं लाटून घेऊया. आपण 2 पुडी करायचं आहे. आम्ही पराठे 2 पुडीच करतो. थोडंसं तेल लावा आतमध्ये. थोडंसं पीठ टाका. अशा प्रकारे पराठा केला म्हणजे छान नरम राहतो, तो सॉफ्ट राहतो. आता आपण याला मस्तपैकी लाटून घेऊया. बघा आपला पराठा बनला आहे. आता आपण हा पराठा तव्यावर शेकून घेऊया. आता आपण आपला पराठा गॅसवरती तवा ठेवला होता मी गरम करायला. आता आपण त्याला छान अशी अगदी शेकून घेऊया. पहिले एक साईड होऊ द्यायची, मग दुसरी साईड आपण शेकून घेऊया. आता आपण उलटून घ्यायला थोडासा, दुसरी साईड थोडी शेकून घेऊया आपण. आता परत आपण याला उलटून घेऊया एकदा. बघा छान दिसतं. आता आपण याला तेल लावूया. तुम्ही मस्तपैकी याला तेल लावायचं छान व्यवस्थित चारी बाजूंना, आणि तेल लावून परत आपण ह्या पराठ्याला आपल्या तव्यावरती मस्त शेकून घेऊया. अगदी छान टेस्टी लागतात. लहान मुलं अगदी आवडून खातील. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. मुलांना खूप आवडेल. तुम्ही हे पराठे टिफिनला पण मुलांना देऊ शकतात. अगदी सॉफ्ट राहतात आणि ग्रीन कलर बघून तर मुलं अगदी आवडीने खातील. अशा प्रकारे चारी बाजूने याची काठ वगैरे व्यवस्थित शेकून घ्यायची आपल्याला. याच्यामुळे आपण बडीशोप आणि तीळ टाकल्यामुळे अगदी छान सुगंध येतोय पराठ्यांचा. आता आपला पराठा शेकून झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. आता आपण दुसरा पराठा पण त्याच प्रकारे बनवून शेकून घेऊया. दुसरा पण आपण असा मस्तपैकी शेकून घेऊया. तुम्ही याला जास्त जाड पण नका बनवा, जास्त बारीक पण नका बनवा. अगदी मीडियम साईजचा बनवा, म्हणजे अगदी हा छान राहतो, खायला पण छान लागतो. याला पण आपण छान असं तेल लावून घेऊया चारी बाजूंना, आणि दोन्ही बाजूंनी छान याला शेकून घ्यायचं आहे आपल्याला पराठ्याला. हे बघा तयार आहेत आपले मस्तपैकी छान अगदी पराठे. पालक पराठा तुम्ही याला चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा दहीसोबत सुद्धा शेअर करू शकतात. आणि मुलांना पण खूपच आवडेल ही रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही तुमच्या मुलांना बनवून खाऊ घाला. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.